सांगितल्याप्रमाणे गेल्या 8 वर्षांपासून ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसं पाहिलं तर 5 वर्षांनी ह्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. पण ह्या 5 वर्षाचा कालावधी मागच्या 2017च्या निवडणुकीनंतर 5 वर्षानंतर म्हणजे 2023मध्ये ह्या निवडणुका होणं अपेक्षित होतं. परंतु आपण पाहिलेलं आहे की गेल्या 3 वर्षांपासून हे जे सरकार आहे, राज्य सरकार, या राज्य सरकारनं कशा प्रकारे या निवडणुका पुढं ढकलल्या, वेगवेगळी कारणं घेऊन, कधी न्यायालयाच्या अधीनस्था असल्याचं कारण घेऊन, कुठल्या तरी याचिका या असल्याचं कारण घेऊन हे काय यांना करता येणं शक्य नव्हतं का. परंतु यांनी मुद्दामहून म्हणजे जे वातावरण यांच्या विरोधात होतं ते वातावरण कशा प्रकारे वेगळ्या दिशेनं त्याला परावर्तित करता येईल ते परावर्तित करून मग नंतर त्यांना पोषक असं वातावरण निर्माण ज्यावेळेस व्हायची शक्यता वाटली त्यावेळेला त्यांनी त्या निवडणुका घ्यावं असा त्यांचा विचार होता मनामध्ये. परंतु कोर्टाच्या सक्त निर्णयामुळे त्या निवडणुका 31 जानेवारी 2026च्या आज घ्यायच्या असं कोर्टाने आदेश दिल्यानंतर ह्यांना कुठेतरी या निवडणुका घेणं भाग पाडलं, म्हणून या निवडणुका या ठिकाणी होत आहेत. कशा पद्धतीनं परभणीच्या विकास कामाला गती द्यायची. बघा, विकास कामाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं राहिलं तर गेल्या 20 वर्षापासून 22 वर्षापासून या परभणी नगरपालिका आणि महानगरपालिका म्हणजे जेव्हा परभणी नगरपालिका होती 2012पर्यंत 2006 ते 2012चा काळ नगरपालिकेचा आणि त्यानंतर महापालिकेचा 2 टर्म हा पूर्ण काळ जो आहे आपण जर पाहिलं तर या काळामध्ये आपल्या येथील वरपुडकर साहेब आदरणीय यांच्या आधिपत्याखाली ही पूर्ण नगरपालिका आणि नगरपालिकेचा कारभार होता. यामध्ये जरी नगराध्यक्ष किंवा महापौर वेगवेगळे असले तरी पण हा काळ जो आहे पूर्ण 20 वर्ष 22 वर्ष त्यांच्या आधिपत्याखाली हा महापालिकेचा नगरपालिकेचा सत्ता त्यांच्याकडे होती एका अर्थाने. आणि बाकीचे जेवढे होते ते फक्त त्या ठिकाणी कारण निर्णय महत्त्वाचे हे तेच घेत होते. आणि आपण पाहिलं असेल की त्यापूर्वीचा नगरपालिकेचा काळ एक सुवर्ण काळ या ठिकाणी होता. अनेक विकास कामं या ठिकाणी त्या पूर्वीच्या काळात झाली होती. उदाहरण दाखल आपण आमचे आजोबा आदरणीय शिशरावभाऊ देशमुख यांचा नगरपालिकेमध्ये त्यांची ज्यावेळेस सत्ता होती त्या काळामध्ये जी कामं झाली विकास कामं त्याच्यानंतर आजही लोक म्हणतात की त्यानंतर जी त्या प्रकारची विकास कामं कधीही झाली नाही आणि पुढं कधी होतील याचं काही सांगू शकत नाही. आता त्याचाच भाग जर आपण पाहिला तर एक प्रामुख्यानं गोष्ट सांगावीशी वाटते की रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा योजना ही कामं तर आदरणीय स्वर्गीय भाऊंनी केलीच होती. परंतु त्याशिवाय नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडावी म्हणून विविध व्यापारी संकुलन असतील, त्याचबरोबर क्रीडा संकुलन असेल आपल्या इथलं स्टेडियमसारखं त्या ठिकाणी जी गाडी आहेत, त्याचबरोबर स्विमिंग पूल असेल त्या स्विमिंग पूलच्या भोवतालची जी गाडी आहे व्यापारी गाड्या आहेत, त्याचबरोबर मग चौकामध्ये असतील जनता मार्केट असेल, जुना मुंडा असेल, आपण वेगवेगळ्या ठिकाणी अशा जवळजवळ 700-750 प्रॉपर्टीज त्यांच्या काळामध्ये ज्यातून नगरपालिकेला आणि महापालिकेला सातत्याने उत्पन्न मिळत होतं. त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय सुरेशदादा देशमुख असतील त्यांच्या काळामध्ये काही प्रॉपर्टीज निर्माण झाल्या ज्यातनं की नगरपालिकेला उत्पन्नाचं साधन बनलं. त्यातमध्ये राजाराणी बंगल काढल्या तिथलं कॉम्प्लेक्स असेल, जनता मार्केटच्या समोरचं कॉम्प्लेक्स असेल, असे काही प्रॉपर्टीज म्हणजे 100 प्रॉपर्टीची त्यांनी भर घातली. पण त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर या मागच्या 22 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं एखादी प्रॉपर्टी महापालिकेची 800 प्रॉपर्टी 2004, 5, 6 मध्ये होत्या त्या आजही तेवढ्याच प्रॉपर्टीज आहेत. किंबहुना तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं की तुम्ही जर पाहिलं तर त्यापैकी सुपर मार्केट असेल, विनायकनगरचं सुपर मार्केट असेल, अनेक भाजी मंडी आहेत आपल्या क्रांती चौकातली असेल किंवा इथली सुपर मार्केटची भाजी मंडी असेल, ह्या भाजी मंड्या ऊस पडलेल्या आहेत. आणि या ठिकाणी या नगरपालिकेचं ज्या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 लाख रुपये महिना उत्पन्न मिळू शकत होतं अशा ह्या जे कॉम्प्लेक्स आहेत ते कॉम्प्लेक्स बंद पडल्यामुळे ते उत्पन्न नगरपालिकेचं घटलेलं आहे. त्याचबरोबर जे
ज्या प्रॉपर्टी जुन्या आहेत, स्टेडियमची प्रॉपर्टी असेल, स्विमिंग पूलची असेल, दत्ता मार्केट, याचे भाडे सुद्धा त्याचं नियोजन त्यांना करता आलेलं नाही या 20 वर्षाच्या काळामध्ये. आजही तेच भाडे 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपयाचे भाडे. हे कुठंतरी याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. नगरपालिकेच्या दुकानाला भाडं 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये भाडे आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये एखादं दुकान तुमच्या शेजारचं घ्यायचं म्हणजे त्याला 15,000 रुपये, 20,000 रुपये भाडे. इतकी मोठी तफावत. आणि हे जर अशा प्रकारे चालत राहिलं तर नगरपालिकेला उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला कुठून तयार होतील? मग टॅक्सच्या माध्यमातून केवळ टॅक्सच काढायचा का लोकांवर? हे सुद्धा बघणं गरजेचं. त्याच्यात सुद्धा सुसूत्रता असली पाहिजे. कशा प्रकारे म्हणजे लोकांना तेही जड नाही गेलं पाहिजे. टॅक्सेस सुद्धा अननेसेसरी होत असतील, बर्डन येत असेल तर त्याच्यात सुद्धा लोकांशी चर्चा करून, संवाद करून ती साधण्यात येते. आणि अशा प्रकारे टॅक्सची आकारणी केली पाहिजे. ठीक आहे, शासनाच्या कायद्या आणि तरतुदीमध्ये बसूनच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, हे तिथंच खरं आहे. पण त्याच्यात सुसूत्रता असली पाहिजे. आपण चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन? माझं चॅनलच्या माध्यमातून जनतेला एकच बोलायचं की आपण विकास जर खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी परभणी शहरामध्ये पाहायचा असेल तर तुम्हाला हे मागील 20 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, ज्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये केवळ सत्तेच्या लालचीनं किंवा स्वतःचं अस्तित्व कशा प्रकारे सुरक्षित करता येईल या दृष्टीनं त्यांनी पक्षबदल करून आज दुसऱ्या भाजप पक्षामध्ये जाऊन ते या ठिकाणी लढत देत आहेत. त्यांच्या हातून मागच्या 20 वर्षात कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. येणाऱ्या भविष्यामध्ये जर आपल्याला विकास पाहायचा असेल तर तुम्हाला आमच्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेस पक्ष या आघाडीला तुम्हाला मतदान करावं लागेल. याची सत्ता या ठिकाणी महापालिकेत आणावी लागेल. निश्चितच आमचे दोन्ही नेते आमदार रावजी पाटील साहेब, खासदार संजय जाधव साहेब, त्याचबरोबर आपले काँग्रेसचे नेते सन्माननीय बाबाजी दुर्वाणी साहेब असतील, त्याचबरोबर श्रीदादा देशमुख असतील, तुकाराम दिघे पाटील असतील, त्यांच्यासोबतच आमचे सय्यद कादर असतील, जे की नुकताच त्यांनी आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. माजी लाला असतील, त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर अनेक आपण पाहत आलेलो आहोत की नगरसेवक जे की काम करत होते, दिलीप ठाकूर सारखे असतील, त्यानंतर नंदरक सारखे असतील, यांनी सुद्धा श्याम सारखे असतील, त्यांनी सुद्धा पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो की यापुढे होणारा विकास हा शाश्वत विकास आमच्या मार्फत केला जाईल. कारण आमचं धोरण आणि आमचं ध्येय एकच आहे की आम्हाला जे पक्षाने बाळासाहेबांनी शिकवण दिलेली आहे ती म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण. या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो की विकास कामं करताना आमचा उद्देश प्रथमतः हा राहील की आम्ही लोकांसाठी ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील. रस्त्यांच्या प्रश्न असेल, भूमिगत गटार योजनेचा, तर आज ही जी योजना होती भूमिगत गटार योजनेची ती 21-22मध्येच मंजूर झाली होती. ही काल परवा जी घोषणा केली आपल्या इथं उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, ती पुनर्घोषणा केल्यासारखी आहे. ती घोषणा 2021-22मध्ये ज्यावेळेस आपलं पाणी पुरवठ्याचं काम संपलं होतं त्यावेळेस आपण भूमिगत गटार योजनेला पात्र झालो होतो. यामध्ये कुठल्याही राजकीय कोणत्याही नेत्याचं श्रेय यासाठी म्हणता येत नाही. कारण भूमिगत गटार योजनेला जेव्हा पात्र होता ती केंद्राची योजना आहे. ती केंद्राची योजना ही एक चेन आहे, साखळी आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना, UDSSMTची, त्यानंतर भूमिगत गटार योजना आणि त्यानंतर रस्ते पुनर्बांधणी योजना, ही एक साखळी आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त प्रस्ताव पाठवायचा होता. पण दुर्दैवानं तुम्हाला सांगतो की आपल्या इकडं कशा प्रकारे कुठल्याही योजनेतून एखादी योजना ह्या मागच्या प्रशासनानं काय केलं तर कुठली योजना आणताना त्या योजनेतून आपला स्वतःचा काय फायदा होतो, आपला काय आर्थिक फायदा होतो हे डोक्यात ठेवून त्यांनी योजना आणल्या आणि त्या योजनेसाठी यांनी भूमिगत गटार योजना लांबवली. आज परिणामता काय? आज हे तुम्हाला गावामध्ये 4 प्रमुख रस्ते दिसत आहेत. उद्या ही भूमिगत गटार योजना सुरू झाली की हे सगळे रस्ते पुन्हा म्हणजे 4 वर्ष लोकांनी, गेली 7 वर्ष लोकांनी खडतर आयुष्य या ठिकाणी काढलेलं. कारण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की एकही रस्ता धड नव्हता आपल्या परभणी शहरात. आता जर तुम्ही पाहिलं रस्त्याच्या काकीत झाली, पण हे क्षणिक सुखाचा आनंद असल्यासारखे होणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा या रस्त्याच्या मधून सेंट्रल गटार योजनेची पाईपलाईन जाणार आहे. त्याच्यामुळे ते रस्ते पुन्हा फोडावे लागणार आहे. म्हणजे हा शासकीय पैशाचा आणि